31 डिसेंबरच्या रात्री नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये पीएल ग्रुपच्या कार्यालयात मध्यरात्री झालेल्या दुहेरी खुनातल्या दोघा संशयितांना न्यायालयानं 13 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे। नाशिकचे सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड आणि निखिल गवळे या दोघांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या तोरंगण घाटामध्ये आढळून आले होते। याचा तपास सुरू केला असता सातपूरच्या पीएल ग्रुपचे सदस्य 31 डिसेंबरच्या रात्री प्रिन्स चित्रसेन सिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी वैतरणाच्या पिकनिक हॉटेलमध्ये जमलेले होते। तिथे नाचा गाण्यावरून झालेल्या कपड्यांच्या ओढाताणीवरून बाचाबाची झाली आणि तो वाद तिथेच मिटला। मात्र त्यानंतर जगतापवाडीच्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात रात्री मद्यधुंद अवस्थेत झोपले असता या दोघांवर गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणामध्ये पोलिसांनी निखिल निकोंभ आणि सनी विठ्ठलकर या दोघांना अटक केली आहे। इतर मारेकरी अद्याप फरार आहेत। त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात कसे पोहोचले नाहीयेत, गुन्ह्यामागचे खरे सूत्रधार कोण, खुनाचं मुख्य कारण काय? 31 डिसेंबरच्या रात्री शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचा खडा पहारा होता, तर एन्डिव्हो फोर्ड गाडीतून 2 मृतदेह शहराच्या बाहेर घेऊन जात असताना पोलिसांच्या लक्षात कसं आलं नाही असे सवाल आता उपस्थित केले जातात। त्यांची जी लाश आहे ही तोरणगडच्या घाटामध्ये भेटली, ती पण 8 दिवसांनी। आणि 31 तारखेला जर का पोलिसांचं एवढा बंदोबस्त असताना जर का सिटीमधून जर का ही लाश बाहेर नेता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।